महाराष्ट्राच्या राजकारणात आज असा निर्णय झाला आहे ज्यामुळे मुख्यमंत्री नव्हे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झोप उडाली आहे. होय मंडळी, कारण ठाकरे बंधू आता एकत्र येत आहेत आणि थेट शिंदेच्या बाल्या किल्ल्यातच रणसिंग फुंकणार आहेत. ठाणे असो किंवा कोपरी पाचपाखडी शिंदेचा अभेद किल्ला समजला जाणारा मतदारसंघ, आता तिथेच ठाकरे बंधू एकत्र लढण्याची घोषणा झालेली आहे. मग आता प्रश्न असा आहे, ही युती किती मजबूत आहे, शिंदेना नेमकं टेन्शन का आलंय आणि भाजप यामध्ये नेमकी काय खेळ खेळते, संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाच. नमस्कार मंडळी, मी राज आणि तुम्ही बघत आहात आजतक मराठी. मंडळी, आपण पाहतो की महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवे ट्विस्ट, नवे वळण पाहायला मिळत आहेत. पण आज जी घडामोडी घडलेली आहे ती केवळ घडामोडी नसून ती राजकीय भूकंप मानली जात आहे. कारण ज्या ठाकरे बंधूंच्या फाटाफुटीची चर्चा गेली अनेक वर्षे होत होती, तेच ठाकरे बंधू आता एकत्र लढण्याच्या मार्गावर आहेत. होय मंडळी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे राज ठाकरे हे दोन्ही पक्ष आता ठाकरे महानगरपालिका निवडणुकीत एकत्र लढणार असण्याची चर्चा जोर धरू लागलेली आहे. आणि याचा सर्वात मोठा फटका बसणार आहे तो म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला. होय मंडळी मित्रांनो, ठाकरे बंधूंची युती ही केवळ भावनिक नाही, ती राजकीय गणितावर आधारित आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक या सगळ्या भागात मराठी मतदार मोठ्या संख्येने आहेत आणि हाच मतदार वर्ग आजपर्यंत विभागला गेला होता. ते म्हणजे कसा बघा, एकीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि दुसरीकडे मनसे. पण आता जर हे दोन्ही मतं एकत्र आले तर त्याचा परिणाम थेट निवडणुकीच्या निकालावर होणार आहे. ठाकरे बंधूंनी स्पष्ट संकेत दिले आहेत की ठाणे महानगरपालिकेत 2 आकडी नगरसेवक निवडून आणण्याचा त्यांचा विश्वास आहे. ही गोष्ट मित्रांनो साधी नाही, कारण ठाणे म्हणजे एकनाथ शिंदेचा गड. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघ. हा मतदारसंघ म्हणजे एकनाथ शिंदेची ओळख. इथूनच त्यांनी आपली ताकद दाखवली होती आणि इथूनच त्यांनी सत्ता मिळवली होती. मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार या मतदारसंघात उद्धव ठाकरे गट आणि मनसेचे वर्चस्व जास्त. म्हणजेच काय, जर ठाकरे बंधू एकत्र उतरले तर शिंदेना थेट घरात घुसून आव्हान मिळणार आहे. इतकंच नाही तर काळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रात मनसे 2 जागा लढवणार असल्याचं आता पुढे येत आहे. यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यातच शिंदे गटावर दबाव वाढताना दिसतोय. मित्रांनो, यामध्ये अजून एक मोठा ट्विस्ट आहे. येत्या 3 किंवा 10 तारखेला ठाण्यातील गडकरी रांगायत परिसरामध्ये ठाकरे बंधूंची संयुक्त सभा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही सभा केवळ सभा नसेल, ती राजकीय शक्ती प्रदर्शन असेल. एकाच व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि समोर बसलेले ठाणेकर मतदार. हा फोटोच अनेकांना अस्वस्थ करणारा आहे. आणि इथेच आणखी एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. शिंदेची शिवसेना आणि भाजप युतीत असली तरी भाजप कार्यकर्ते मात्र युतीच्या विरोधात दिसत आहेत. कोपरीमधील भाजप मंडळ अध्यक्षांनी युती विरोधात पहिली ठिणगी टाकलेली आहे. कालव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की युती हवी असेल तर 50% जागा द्या, नाहीतर आम्ही सोबळावून लढू. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो, भाजप खरंच शिंदे सोबत राहील का, की वेळ आली तर शिंदेना एकटे सोडेल. अलीकडे नगरपालिका आणि निवडणुकांमध्ये बदलापूर, अंबरनाथ येथे भाजपने थेट कब्जा मिळवला. यामुळे ठाणे जिल्ह्यात भाजपची बार्गेनिंग पॉवर प्रचंड वाढलेली आहे. ठाण्यात 100% भाजप हा नारा पुन्हा घुमू लागलाय. केंद्रीय नेतृत्वाने युतीची घोषणा केली असली तरी निकाल पाहताच भाजप अधिक आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाणे महानगरपालिकेत 33 प्रभाग आहेत आणि 131 नगरसेवक आणि सध्या शिवसेनेकडे 1165 इच्छुक उमेदवारांचा अर्ज. टेंबे नाका आनंद आश्रम येथे मुलाखती सुरू आहेत. यामध्ये सहभागी आहेत प्रताप सरनाईक, नरेश मस्के, रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे आणि इतर दिग्गज. पण अजूनही शिवसेना भाजप युतीचा फॉर्म्युला ठरलेला नाही. तर मित्रांनो, एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येऊन शिंदेच्या गडावर चाल करून येत आहेत, तर दुसरीकडे भाजप युतीत राहूनही स्वतंत्र लढण्याची भाषा करीत आहे. आणि या सगळ्यांच्या मध्ये एकनाथ शिंदेचे टेन्शन दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आता खरा प्रश्न हा आहे, ठाकरे बंधूंची युती अधिकृत कधी होणार, भाजप शेवटी कोणाची बाजू घेणार आणि ठाणे महानगरपालिकेचा किल्ला कोण जिंकणार, या सगळ्यांची उत्तर काही दिवसात आपल्याला मिळणारच आहेत. तर मंडळी, तुमचं काय मत आहे? खरंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याच्या नंतर एकनाथ शिंदे यांना जड जाईल, किंवा त्यांच्या या दोघं ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे त्यांचा जो गड समजला जातो तिथं त्यांची म्हणजे एक घरात घुसूनच त्यांना एक
या सगळ्यांची उत्तर आपल्याला मिळणार आहेत येणाऱ्या काही दिवसामध्ये. मंडळी, व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.